या निमित्तानं आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। त्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंचे सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो। या जयंतीचं वैशिष्ट्य असं आहे की खऱ्या अर्थाने सामाजिक समरसता काय असते हे या जयंतीत पाहायला मिळतं। गेल्या 25-30 वर्षामध्ये ही जयंती साजरी करत असताना या जयंतीचा अध्यक्ष हा की बौद्धेतर म्हणजे कधी मराठा, कधी मुसलमान, कधी धनगर, कधी शाही, माळी, कोळी या प्रत्येक धर्माच्या लोकांना या ठिकाणी त्याचं अध्यक्षित केलं जातं। नुसतं अध्यक्षित केलं जात नाही तर त्याचं मतही घेतलं जातं आणि त्याला पूर्ण अधिकार देऊन त्या जयंतीचे कार्यक्रम ठरवण्याचे, त्या जयंतीचे म्हणजे रूपरेषा ठरवण्याचे सगळे अधिकार असतात। या जयंती गेल्या वर्षी मी या जयंती समितीमध्ये उपाध्यक्ष होतो। मान सन्मान राखून सगळ्यांना त्या पद्धतीने त्याचा संदेश दिला जातो। आजकाल काय होतं की नुसते बोललं जातं की सामाजिक समरसता, बंधुभाव वगैरे नुसतं बोललं जातं, पण प्रत्यक्षात कृतीत उतरण्याचं काम या ठिकाणी केलं जातं। या सगळ्या जयंतीचं आणि या संघटनेचं नेतृत्व अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या धनंजय नाना शिंगाडे हे त्याचं नेतृत्व करतात आणि ते कृतीतून दाखवतात की सगळ्यांना सोबत कसं घेऊन जायचं। याचं एक उदाहरण आहे की अनेक आता व्यासपीठावर होतं की मराठा या ठिकाणी समाजाचे लोक आहेत, मुस्लिम आहेत, बौद्ध आहेत, बाकीचे मागासवर्गीय समाजाचे ओबीसीचे लोक आहेत, सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालायचं। म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाच्या म्हणजे उपस्थितीमध्ये जसं ज्या पद्धतीने संदेश दिला गेला की आम्ही ते संविधान स्वीकारताना तशा पद्धतीचं या ठिकाणी न्याय देण्याचं काम या जयंतीच्या मार्फत होत आहे। आणि म्हणून त्याच्या निमित्तानं की या एवढंच 22 तारखेला होणाऱ्या जयंतीला की मनोजदादा जरांगे जे मराठा योद्धा आहेत, आता जसं त्यांना मराठा योद्धा म्हणून चालणार नाही, ते अनेक सगळ्या समाजाचे प्रश्न ते पोटतिडकीने मांडतायत, सगळ्यांच्या सुखदुःखात सहभागी होत आहेत, तेही याला हजेरी लावणार आहेत। आणि या निमित्तानं आपण सगळेजण आला त्याबद्दल पुनश्च आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो। माझ्यानंतर विनंती करतो की खाली बस सर्वांना जय शिवराय। आज या पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असा आहे की आपल्या धाराशिव शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहामध्ये साजरी होते दरवर्षीप्रमाणे। याही वर्षी चांगली साजरी झालेली आहे आणि 22 तारखेला धनंजय नाना शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती साजरी होणार आहे। त्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या टीमनं सर्वांनी यावरची जबाबदारी प्रवीण सूर्यवंशी यांच्यावर अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिलेली आहे। तर ते एक आपल्या चळवळीतले सहकारी आहेत, मराठा चळवळीतले, त्यांच्यावरही मोठी जबाबदारी आज नानांनी दिली आहे त्यांच्यासाठी। त्या निमित्तानं आज आम्ही मागल्या 3-4 दिवसापूर्वी बसलो होतो, तर सगळ्याच्या बैठकीतून असं निष्पन्न झालं की दलित, मुस्लिम आणि मराठा व ओबीसी बांधव त्या सर्वांच्या बोलण्यातून असं आलं की आपण मनोजदादा जरांगे पाटलाला यावर्षी जयंती उत्सव समितीच्या उद्घाटनाच्या वेळी मिरवणुकीच्या बोलवून घेऊ। आमची चर्चा झाल्यानंतर आम्ही सर्वजण जवळपास 20 ते 25 जण आंतरविसासाठी या ठिकाणी गेलो आणि मनोजदादाला विनंती केली की ही जयंती सर्व जाती धर्माला एकत्र करून साजरी केली जाते। डॉल्बीचा कुठला आवाज नसतो, शांततेच्या मार्गाने आणि चांगल्या सांस्कृतिक पद्धतीनं ही जयंती साजरी केली जाते। आपण या जयंतीला उपस्थित राहावं। त्यानंतर लगेच दादाने 1 मिनिटामध्ये आम्हाला होकार दिला की तुम्ही सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन जर जयंती साजरी करत असाल तर मी 22 तारखेला आपल्या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे। मग त्या निमित्तानं मग पुन्हा आम्ही बसलो आणि मग आपल्यासमोर जे आपल्या जिल्ह्यातील सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेम करणारी सर्व मंडळी त्यांना कानाकोपऱ्यात ही माहिती पोहोचण्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी सर्वांचं स्वागत करतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या
जयंतीनिमित्त एक विशेष कार्यक्रम आमचे धनंजय नाना शिंगाडे हे गेल्या 15 ते 20 वर्षापासून आपली बहुजन योद्धा सामाजिक संघटना याच्या मार्फत दरवर्षी समाजातील सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन, सर्व लोकांना एकत्र घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार काही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक विशेष प्रयत्न दरवर्षी करीत असतात. यावर्षीसुद्धा त्यांनी एक या जयंतीचे मराठा समाजातील आमचे मित्र सूर्यवंशी यांना अध्यक्ष करून त्यांच्यामार्फत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हा सर्वांना बोलवून एक नियोजित असं कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे. त्या कार्यक्रमाला आताच रणदेव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या महाराष्ट्राचं एक मोठं वैचारिक सर्व समाजाला घेऊन चालणारं एक नेतृत्व निर्माण झालेलं आहे. ते म्हणजे आमचे जरांगे पाटील साहेब. त्यांना त्यांनी इथं निमंत्रित केलेलं आहे. त्याच्यामुळं आमचे सर्वांची इथं जबाबदारी वाढलेली आहे. आपण शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये ज्या महापुरुषांच्या जयंत्या आपण साजऱ्या करतो, आपल्या जिल्ह्याला, आपल्या शहराला एक विशेष परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची मध्यवर्ती जयंती असो किंवा अनेक जयंत्या असो महापुरुषांच्या, आपण समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन गेल्या 10-15 वर्षापासून अतिशय शांततेने जातीय सलोखा निर्माण करून, आज जर तुम्ही बघितलं असाल तर छोट्या छोट्या गोष्टीवरून जातीवाद निर्माण करण्याचा अनेक लोक प्रयत्न करीत असतात. परंतु आपलं शहर, आपलं जिल्हा, इथले सामाजिक काम करणारे, समाजात काम करणारे कार्यकर्ते, राजकीय व्यक्ती, तुम्ही सर्व पत्रकार, आपण सर्वांनी या जिल्ह्याला जरी ते गालबोट लागू दिलेलं नाही. त्याचाच एक प्रयत्न म्हणून येणाऱ्या 22 तारखेला अतिशय चांगला कार्यक्रम धनंजय नाना शिंगाडे यांनी आयोजित केलेला आहे. ते कार्यक्रम काय आहे काय नाही ते आपल्याला सांगतीलच, परंतु त्यांच्या ह्या कार्यक्रमाला आम्ही सर्वांनी त्यांना पाठिंबा द्यायचं ठरवलेलं आहे. आणि जरांगे पाटील साहेबांचा कार्यक्रम हा अतिउत्साहात या शहरात साजरा होईल आणि आमचं त्यांना पूर्ण पाठिंबा राहील, एवढं मी धनंजय नाना शिंगाडे व आपल्याला वाहित आहे. जय शिवराय, जय भीम. सर्वप्रथम मी नानाजी ह्यावर मानतो, दरवर्षीप्रमाणे गेले 28 वर्षे झालं शहरामध्ये बहुजन योद्धा सामाजिक संघटनेमार्फत जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साह साजरी होती, त्याचप्रमाणे ह्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती, ह्या जयंतीचा उत्सव समारोह हा सर्वप्रथम म्हणजे पहिल्यांदाच ग्रामीण भागातून सांजा या गावासाठी त्यांनी दिलेला आहे. आणि सर्वप्रथम मी सांजा गावातर्फे आणि सांजा ग्रामस्थातर्फे त्यांचे आभार मानतो. आणि ह्या जयंतीसाठी कुठलंच काय गालबोट न लागता किंवा कुठल्याही जाती धर्मात तेढ न निर्माण होता सर्व समावेशक लोकांनी एकत्रित येऊन या कार्यक्रमासाठी आपण मनोजदादा जरांगे साहेबांना जे बोलवलं आहे. आणि आज आम्ही त्यांना तिसरे महापुरुष आम्ही त्यांना मानतो. 2 छत्रपतीनंतर आम्ही तिसरे छत्रपती आम्ही त्यांना मानतो. आणि ती बहुजनाचे योद्धे आहेत, ती कुठल्या जाती धर्माचे नाहीत किंवा काही नाहीत. म्हणून आम्ही सर्वांनी अशी विनंती केली की त्यांना जाऊन, मुस्लिम धर्माचे लोक होते, मराठा होते, बौद्ध होते, इतर जाती धर्माचे लोक होते, आम्ही ज्या दिवशी त्यांच्याकडे गेलो त्या दिवशी
आणि सर्वांनी त्यांना विनंती केली, हात जोडले की दादा तुम्ही यावेळेस काही करून आम्ही आला धाराशिवला तुम्ही मान द्यावा लागतो आणि ह्यावेळेस जयंती तुमच्या हस्ते म्हणजे तुमच्या उपस्थितीत आम्हाला मिरवणूक घ्यायची, रॅली घ्यायची. तर समजायचा होकार दादा समजायचा हे समजून घेऊन मी दुसऱ्या दिवशी सांगतो म्हणले. आज काय मी सांगत नाही तुम्हाला, मी दुसरीकडे मी तारीख दिलेली आहे. तर दादाने उस्मानाबादच्या आपल्या धाराशिव शहराच्या आग्रहास्तव तिने आपल्या विनंतीला मान देऊन तिने येण्याचं आपल्याला फिक्स निमंत्रण दिलेलं आहे. तरी आपण सर्वांनी अतिउत्साहात ह्याच्यापेक्षा पहिली जेवढी जयंती उत्साहात निघाली त्याच्यापेक्षा जास्त उत्साहानं आता तर ह्यावेळेस समजा मुस्लिम बांधव आहेत, बौद्ध आहेत, मराठा आहेत, इतर जाती सर्व आपल्या सोबतच आहेत. तर सर्वांनी मिळून महाराष्ट्रात असा संदेश गेला पाहिजे की धाराशिव शहरात कुठंच जातीवाद नाही आणि कुठला मानतंडा नाही आणि कुठल्या पण महापुरुषाच्या जयंतीला सर्वजण मिळून मुस्लिम असो, बौद्ध असो, मराठा असो किंवा इतर जातीला कोण पण असो सर्व एकत्रित येऊन जयंती साजरा करतात. आणि ह्यावेळेसची जी रूपरेषा आहे ती नानांनी पुढील त्यांनी हे करावे, मार्गदर्शन करावे. बहुजन एकता सामाजिक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व समाजाच्या मार्फत या ठिकाणी विश्वासात घेऊन बहुजन एकता सामाजिक संघटना नानांनी स्थापन केली. त्यामध्ये साळी, कोळी, तेली, माळी, न्हावी, कायकाडी, बंजारा, दलित समाज, मराठा समाज सर्व जातीला एकत्र घेऊन त्या ठिकाणी संघटना स्थापन केली आणि त्या माध्यमातून प्रत्येक वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा अध्यक्ष नानांनी सांगितलं की या आम्ही कमिटीवर आहेत सगळेजण आणि सांगितलं की दरवर्षी प्रत्येक समाजाला आपण या ठिकाणी प्राधान्य द्यायचं. त्या माध्यमातून नानाच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक समाजाला त्या ठिकाणी आपण मार्गदर्शन केलं आणि अध्यक्ष नेमलं आणि कुठंही आत्तापर्यंत त्या जयंतीला 23 वर्षामध्ये गालबोट लागलेलं नाही. सबंध ओबीसी समाज माननीय धनंजय नाना शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यानं माननीय कल्याणदळे साहेब असतील, वट्टेवर साहेब असतील, आम्ही सातत्यानं ह्या महाराष्ट्रामध्ये काम केलं आणि ओबीसी चळवळीमध्ये काम करत असताना या जिल्ह्याचे नेतृत्व माननीय नानांनी करत असताना त्या माध्यमातून सगळे ओबीसी समाज आणि इतर समाज एकत्र आणून या ठिकाणी जयंती असेल कुणाचा कुठलाही कार्यक्रम असेल त्या माध्यमातून त्यांनी काम केलेलं आहे आणि इथून होणाऱ्या सगळ्या जयंत्या सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने जयंत्या होत्या एवढं या ठिकाणी ग्वाही देतो. आणि नाना आणि या ठिकाणी बहुजन एकता सामाजिक संघटनेच्या वतीनं मी संस्थापक सचिव म्हणून या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांचे आभार व्यक्त करतो. आज 16/4/2026 रोजी आपण सर्व पत्रकारांना या ठिकाणी बोलवण्यात आलं. आपल्या सर्वांचं मी प्रथमतः स्वागत करतो. गेल्या 28-30 वर्षापासून या शहरामध्ये परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज,
महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज असे थोर राष्ट्रीय महापुरुषांच्या विचाराचा प्रचार करण्यासाठी त्यांच्या जन्मदिवशी त्यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून गेल्या अनेक वर्षापासून या शहरासह जिल्ह्याला या राष्ट्रीय महापुरुषांचे विचाराची ओळख करून देऊन त्यांचे विचार सामान्य माणसापर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती असेल, विविध जयंतीच्या माध्यमातून आम्ही त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आजपर्यंतच्या काळामध्ये यशस्वीरित्या केलेलं आहे. आता बऱ्याच जणांनी सांगितलं की गेल्या अनेक वर्षापासून जयंती उत्सव समितीचा अध्यक्ष हे प्रत्येक वेळी वेगळ्या जात समूहातील प्रमुख कार्यकर्त्याला दिले जाते. ते अध्यक्षपद देत असताना सर्वांचा विचार मिटिंग घेऊन सगळ्यांच्या विचारातून मतदानातून तो अध्यक्ष आपण निवडत असतो. यावर्षी प्रवीण आबा सूर्यवंशी यांची एकमतानं त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे आणि त्यानंतर कार्याध्यक्ष म्हणून सन्माननीय सुधीर पवार यांची त्या ठिकाणी निवड झालेली आहे. आज या पत्रकार परिषदेला आवर्जून आम्ही सर्वच तुमच्याकडं सामोरे जात आहोत. या पत्रकार परिषदेला आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय मसूद शेख, बलराज वंदवे, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीण आबा सूर्यवंशी, सन्माननीय खलील सर, रोहित पटवळ, अभिजित सूर्यवंशी, नगरसेवक अजहर शेख मुजावर, दुसरे नगरसेवक सन्माननीय अयाज उर्फ बबलू शेख, दुसरे नगरसेवक सन्माननीय सतीश कदम, आमचे पांडुरंग भोसले व सर्व उपस्थितांच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं एवढंच होतं की गेल्या 28-30 वर्षाचा कार्यकाळ उलटून गेलेला, त्या कार्यकाळामध्ये जे सामाजिक कामं आहेत ते सामाजिक कामं सर्व समाजातल्या लोकांना प्रमुखांना सोबत घेऊन आम्ही गेल्या काही वर्षापासून हे करत आहोत. आता उद्देश असा आहे की या जिल्ह्यामध्ये सामाजिक सलोखा टिकवण्याच्यासाठी आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचे प्रयत्न केले आहेत. महाराष्ट्रात देशात कसलाही अनुचित प्रकार घडला तर ह्या जिल्ह्यामध्ये असा काय अनुचित प्रकार आजपर्यंत घडलेला नाही, इथून पुढे घडणार नाही, याच्यासाठी आम्ही सर्व जाती धर्मातील प्रमुख नेते एकत्रित कायमस्वरूपी एका विचारानं येत असतो. आदरणीय आताच बलराज वंदवेंनी सांगितलं की राज्याचंच नव्हे तर भविष्यात देशाचं नेतृत्व बहुजन योद्धा अशी ओळख, एका मराठा योद्धा म्हणून मी त्यांची ओळख नाही सांगत, तर बहुजन योद्धा म्हणून मी त्यांची ओळख आज या ठिकाणी सांगतो. असे मनोजदादा जरांगे पाटील न्याय मिळवून कसा घ्यायचा, तर महाराष्ट्रातलं माझ्या दृष्टीने हे पहिलं उदाहरण आहे. चळवळीच्या माध्यमातून जनतेला सोबत घेऊन शासनाकडं जर आपला प्रश्न मांडला तर तो प्रश्न कशा पद्धतीचं सोडवून घ्यायचा हे आपल्या पत्रकारांना नवीन सांगण्याची गरज नाही. तरीही तुम्हाला सांगतो की लाखो करोडो लोकांना एकत्र करण्याची ताकद या राज्यामध्ये, या देशामध्ये अनेक विविध नेते मोठमोठे होऊन गेले, परंतु मनोजदादा जरांगे सारखं हे जे नेटवर्क आहे ती एकत्रित करण्यामध्ये मला वाटत नाही एवढं कोण सक्सेस झालं असेल. हे खऱ्या अर्थानं
मी त्यांना असेच म्हणेन की 2 छत्रपतीच्या नंतर हे 3रे छत्रपती मनोजदादा यांना आम्ही संबोधतोय आणि खऱ्या अर्थानं त्यांच्याच माध्यमातून या राज्यामध्ये सर्व समाज बांधवाला शासनाच्या माध्यमातून ज्या ज्या मागण्या किंवा अपेक्षा आहेत त्या मनोजदादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून होतील अशा आमच्या अपेक्षा आहेत. आता याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जातीचं नाव बोलणं घेणं योग्य नाही, तरीही या जयंती उत्सव समितीच्या म्हणजे कार्यक्रमासाठी मराठा बांधव आहेत, सोबत मुस्लिम बांधव आहेत, ओबीसी आहेत, बौद्ध समाजातली लोक आहेत, म्हणजे जवळजवळ सगळ्याच जाती धर्माला सोबत घेऊन आम्ही हा कार्यक्रम करण्याचं नियोजन केलेलं आहे. आणि अशातच आमच्या गेल्या 28-30 वर्षाचा कार्यकाळ काम बघून आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील साहेबांनी धाराशिवला येण्याचं आम्हाला या ठिकाणी कबुली दिलेली आहे, मान्य केलेलं आहे आणि त्या पद्धतीची आमची तयारी चालू आहे. 22 एप्रिलला दुपारी 1 वाजता मोटरसायकलच्या रॅलीने जिजाऊ चौक त्या ठिकाणी आदरणीय दादांच्या हस्ते हार अर्पण केला जाईल. त्याच्यानंतर सेंट्रल बिल्डिंग पासून नगरपालिका वाया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्याला हार अर्पण करतील. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचं त्या ठिकाणी दर्शन होईल, हार अर्पण केला जाईल आणि लागलीच तिथून जे आमच्या धाराशिव जिल्ह्याचं एक दैवत आहे असं इस्माईल खाजा शमशुद्दीन गाजी रहत दर्ग्याला चादर चढवून मग जयंतीच्या मिरवणुकीसाठी उद्घाटनासाठी आदरणीय दादा त्या ठिकाणी उपस्थित राहतील. ह्या पद्धतीचा कार्यक्रम सांगण्यासाठी दादांचं जिल्हाभर ह्या शहरामध्ये येत आहेत, सगळीकडे माहिती व्हावी आणि सगळ्यांनाच दादांची भेट व्हावी अशा पद्धतीचा आमचा मानस आहे. भविष्यामध्ये मनोजदादा जरांगे पाटलांचा आमच्यासाठी जो शब्द असेल तो निश्चितच त्यांच्या शब्दाचं आम्ही पालन करू आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आणखीन जास्तीत जास्त संघटन कसं होईल याच्यासाठी आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचे प्रयत्न करू. रूपरेषा काय जयंतीची रूपरेषाच तुम्हाला सांगितली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीचे मिरवणूक काढण्यासाठी जे उद्घाटक म्हणून आहेत ते सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील साहेब आहेत. त्यानंतर या ठिकाणी असलेले पोलीस अधीक्षक त्यांनाही निमंत्रित केलेलं आहे. जिल्हाधिकारी माननीय किरण पुजारी साहेब यांनी निमंत्रित केलेलं आहे. उद्घाटन झाल्यानंतर अनेक वर्षापासून ही जयंती साजरी करायचा आमचा लागणार नाही. गेल्या वर्षी ज्या प्रमाणात त्रिशताब्दी निमित्त आलेले बरोबर यांची भेटी होते मिरवणुकीमध्ये त्याप्रमाणे ह्या वर्षी काय विशेष काय देखावा आहे का? जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध म्हणजे जे जगामध्ये युद्ध परिस्थिती निर्माण झाली आहे त्या युद्धाच्या त्या सर्व राष्ट्राला देशाला शांतीचा संदेश देणारा असे आम्ही काही देखावे करणार आहोत. कुठल्याही देशामध्ये युद्ध होऊ नये याच्यासाठी बुद्धाच्या विचारातून परिवर्तन व्हावं अशा पद्धतीचा देखावा आम्ही त्या ठिकाणी साजरी करणार आहोत. मागच्या वर्षी पण राज्यातील काही पारंपरिक वादक आले होते, यावर्षी कसं काय? हो येणार. आम्ही केरळ, कर्नाटक, इकडं मध्य प्रदेशमध्ये आपलं हे इंदोर, राजस्थान असे विविध राज्यातले आहेत वाद्य आणि जबलपूर अशा अनेक ठिकाणावरून या ठिकाणी उत्सवासाठी
ते सगळे वाद्य या ठिकाणी मागवण्यात आलेले बोलवण्यात आलेले आहे. डॉल्बीज काय असते मला माहित नाही. डॉल्बी का मला तुला डॉल्बी कशासाठी शब्द वापरलाय? कर्कश आवाज यंत्र ते आपल्याकडे नसेल. मागच्या वर्षी आपण काही पुरस्कार केलं होतं, यावर्षी असा आहे पुरस्कार. वेळेअभावी होईल का नाही शंका आहे, परंतु आम्ही आमचा तसा मानस आहे. या जिल्ह्यामध्ये विविध संस्थांनी विविध कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कामं केलेली आहेत. सामाजिक किंवा वैद्यकीय आरोग्यासाठी अशा अनेक कार्यकर्त्यांनी कामं केलेली आहेत. त्यांचं मान सन्मान प्रमाणपत्र देण्याचंही आमचं त्या ठिकाणी मानस आहे. आणि आपले नेवासा तालुक्यातले सौंदळा गाव या ठिकाणचे आरगडे पाटील यांनाही आम्ही बोलवलेलं आहे. त्यांचे त्या ठिकाणी आम्ही आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या हस्ते स्वागत करणार आहोत, त्यांचा सत्कार सन्मान करणार आहोत. कशासाठी तर ते मला वाटतं देशामध्ये जातीमुक्त करण्याचं काम आरगडे पाटलांनी केलेलं आहे. त्यांनाही या ठिकाणी आपण बोलवतोय, त्यांचाही मान सन्मान आपण त्या ठिकाणी करावा. वेळ काय ठेवलेली आहे सर? किती वाजता होणार आहे आणि जयंती कधी निघणार आहे? 4 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. सगळ्यांचं मनोगत होईल. किमान 7 वाजेपर्यंत तिथलं कार्यक्रम स्टेजचा कार्यक्रम संपेल आणि 7च्या नंतर मिरवणुकीला सुरुवात होईल. रॅली किती वाजता निघणार? रॅली दुपारी 1 वाजता. बोधिसत्व विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135वी जयंती बहुजन विकास सामाजिक संघटना यांच्या मार्फत जी साजरी होणार आहे, यासाठी आज पत्रकार परिषदेचं रूपरेषा सांगण्यासाठी इथं निमंत्रित केलं गेलं होतं. त्या पत्रकार परिषदेला आपण वेळाचा वेळ काढून आलात त्याबद्दल बहुजन विकास सामाजिक संघटनेच्या वतीनं आपल्या सर्वांचे मी आभार मानतो.